नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमावासियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मूक फेरी काढण्यात आली. बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील या फेरीचे दृश्य लक्ष वेधून घेणारे होते. मूक फेरीत जणू सीमावासियांचा जनसागरच लोटला होता. यामध्ये तरुण पिढीची संख्या लक्षणीय होती. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानापासून काळ्या दिनाच्या मूक फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर महाद्वार रोड, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, शहापूर खडे बाजार, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, गणेशपूर गल्ली, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल मार्गे खानापूर रोड येथील मराठा मंदिर सभागृहात पोहोचून या फेरीचे सभेत रूपांतर झाले. आज बेळगावात साजऱ्या होणाऱ्या काळ्या दिनाच्या मूक फेरीत सामील होण्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने यांच्यासह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सकाळी बेळगावच्या दिशेने येत असताना आंतरराज्य टोल नाका कोगनोळी येथे कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी सुरू केली. तसेच टोल नाक्यावरच ठिय्या मारून आंदोलन सुरू केले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आपल्या व्हॅनमधून महाराष्ट्र हद्दीत नेऊन सोडले. बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 118वा पुण्यतिथी उत्सव दिनांक 30 ऑक्टोबर ते दिनांक 1 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातून आलेल्या अनेक भक्तांच्या उपस्थितीत विविध धार्मिक सोहळे व महाप्रसादाने या उत्सवाची आज बुधवारी सांगता झाली. काल दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी पंत बाळेकुंद्री गावात पालखी मिरवणूक व रात्री मंदिर परिसरात पालखी सेवा पार पडली. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी श्रींची पालखी मंदिरातून गावातील वाड्यात पोचल्यानंतर या उत्सवाची सांगता करण्यात आली. बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जत्तीमठ येथे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या आंदोलनाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बेळगाव येथील समस्त सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या 66 वर्षापासून बेळगाव सीमा भागात मराठी बांधव 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळत असतात. यावेळी शहरात मूक फेरीचे आयोजन करण्यात येते. या फेरीसाठी सीमा भागातील मराठी बांधव मोठ्या संख्येने हजर असतात. आज बेळगावात या मूक फेरीसाठी गणेशपूरचे दिव्यांग बांधव शंकर शिंदे गेली अनेक वर्षे एका पायाने दिव्यांग असून देखील केवळ महाराष्ट्रात जाण्याच्या इच्छेपोटी सामील होतात. पायाने चालता न येता देखील या मूक फेरीत सामील होणाऱ्या या बांधवांचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिन निमित्ताने बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी बेळगाव पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. महिना सुरू होताच गॅसचे दर वाढले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 103 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. चांगली बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र कमर्शियल गॅसच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, मिठाई व इतर गोष्टींच्या किमती वाढू शकतात. गेल्या 32 दिवसात कमर्शियल गॅसच्या किमतीत सुमारे 310 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढून सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. हनुमाननगर येथील रहिवासी निवृत्त पोलीस अधिकारी सुभाषचंद्र मल्लप्पा मुरनाळ वय वर्षे 78 यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे बागलकोट जिल्ह्यातील भगवती गावातील रहिवासी असून बागलकोटचे माजी आमदार दिवंगत B.T. मुरनाळ यांचे ते पुत्र होत. मृताच्या इच्छेनुसार डॉक्टर रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगलच्या माध्यमातून KLE जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले.
यावेळी डॉक्टर महांतेश रामण्णावर यांनी देहदानाचे महत्त्व पटवून दिले. मुरनाळ कुटुंबियांनी देहदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. हलशी येथे श्री भुवराह लक्ष्मी नरसिंह देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी सुनील फडतरे विरुद्ध दिल्ली नॅशनल चॅम्पियन अमित कुमार यांच्यात लावण्यात आली. हलशी कुस्ती कमिटीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, सचिव प्रल्हाद कदम, लैला शुगर्सचे MD सदानंद पाटील, प्रशांत लक्के बैलकर व कुस्ती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून मारुती देसाई यांनी काम पाहिले. सीमा प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत हा लढा सातत्याने तेवत ठेवणे आमचे आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती संपवण्याचा घाट कर्नाटक सरकार करत आहे. लढ्याची परंपरा व इतिहास साक्षी आहेत. महाराष्ट्र सरकारने दिल्ली दरबारी हा प्रश्न प्रखरतेने मांडून आमची कर्नाटकाच्या जोखड्यातून मुक्तता करावी असे वक्तव्य खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्यात आला. येथील शिवस्मारकातील माजी आमदार कैलासवासी VY चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते 2 लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यानंतर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी केले. निपाणीत हरिनगर पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या गॅरेजजवळ बुधवारी सकाळी 10 वाजता एक मृत अर्भक आढळले. हे अर्भक कोणी अज्ञातांनी फेकून दिले आहे. गत सप्टेंबर 2022 मध्ये बुदलमुख रोड येथे जिवंत अर्भक सापडले होते. त्यानंतर बुधवारी स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, तर नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्वोच्च न्यायालयाबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. न्यायालय मराठी भाषिकांना योग्य न्याय देईल असा विश्वास आहे. मात्र सीमा प्रश्नाच्या सुनावणीवरून गेल्या काही वर्षात जी चालढकल सुरू आहे ती थांबणे आवश्यक आहे. मराठी भाषिक जनता कानडी प्रशासनाच्या वरवंट्यावर भरडली जात असून लवकरात लवकर मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी मागणी मराठी भाषिकांनी केली. बुधवारी काळ्या दिनी पुकारण्यात आलेल्या निप्पाणी बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दुपारी 12 वाजेपर्यंत बहुतांशी शहर व उपनगरातील व्यवहार बंद होते. यानंतर येथील बस स्थानकानजीकच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात मराठी भाषिकांची सभा झाली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.